नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मिडास नावाच्या लोभी राजाची ही गोष्ट आहे. त्याच्याजवळ खूप सोनं होतं आणि जितकं त्याला अधिक सोनं मिळे तितकी त्याला अधिक हाव सुटे. त्याने सगळं सोनं आपल्या खजिन्यात ठेवलं होतं आणि त्या सोन्याच्या साठ्याकडे बघण्यात तो दिवस घालवत बसायचा. एक दिवस असा परिचित व्यक्ती त्याच्याकडे आली आणि म्हणाली, तुला काय पाहिजे ते माग. राजा आनंदात म्हणाला, मी ज्याला स्पर्श करेन त्याचं सोनं होऊ दे. त्या व्यक्तीने विचारलं, नक्की तुला हेच हवंय ना? राजाने उत्तर दिलं, होय. ती व्यक्ती म्हणाली, उद्या सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर तुला ही सिद्धी प्राप्त होईल. तू ज्याला हात लावशील ती वस्तू सोन्याची होईल. राजाला वाटलं, हे काही खरं नसावं. आपण बहुधा स्वप्न पाहत असणार. दुसऱ्या दिवशी त्याने उठल्यानंतर पलंगाला हात लावला, आपल्या कपड्यांना स्पर्श केला आणि त्या सगळ्यांचं सोन्यात रूपांतर झालं. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं, त्याची मुलगी बागेत खेळत होती. त्याने तिला हा चमत्कार दाखवून आश्चर्यचकित करायचं ठरवलं. त्यामुळे तिला आनंद होईल असं त्याला वाटत होतं. परंतु बागेत जाण्यापूर्वी त्याने एक पुस्तक वाचायला घेतलं आणि त्याने पुस्तकाला स्पर्श केला तर ते पुस्तक सोन्याचं झालं. तो न्याहारी करण्यासाठी गेला. त्याने ज्या फळांना किंवा भांड्यांना किंवा जेवणाच्या ज्या पदार्थाला स्पर्श केला त्याचं सोन्यात रूपांतर झालं. त्याला भूक लागली होती आता. तो स्वतःशीच म्हणाला, मी काही सोनं खाऊ पिऊ शकत नाही. त्याच वेळी त्याची मुलगी धावत आली. त्याने तिला जवळ घेतले तर तिचंही सोन्याच्या पुतळ्यात रूपांतर झालं. राजाच्या चेहऱ्यावरचा आनंदच आता मावळला होता. आता राजा खूप घाबरला. राजाने मान खाली घातली आणि तो रडूच लागला. राजाला वर देणारी ती व्यक्ती पुन्हा तिथे आली आणि मिळालेल्या वरदानामुळे राजाला आनंद झाला का नाही हे तिला पाहायचं होतं. त्याने राजाला विचारलं की तुला आनंद झाला आहे का तुला मिळालेल्या वरदानाबद्दल? तर तो म्हणाला, मी सर्वात दुःखी झालो आहे. त्या अपरिचित व्यक्तीने विचारलं, तुला काय हवंय? अन्न आणि तुझी लाडकी मुलगी का सोन्याचे गोळे आणि तुझ्या मुलीच्या सोन्याचा पुतळा? राजा क्षमा मागू लागला, मी माझं सगळं सोनं देऊन टाकतो. कृपा करून मला माझी मुलगी परत द्या, कारण या सगळ्या सोन्यापेक्षाही माझी मुलगी मला मोलाची आहे. तिच्या पुढे या सगळ्या सोन्यांची किंमत शून्य आहे. ती व्यक्ती म्हणाली, आता तू शहाणा झाला आहेस. त्या व्यक्तीने दिलेल्या वर परत घेतला आणि राजाला त्याची लाडकी मुलगी परत मिळाली. त्याला असा धडा मिळाला जो पुढच्या आयुष्यात तो कधीही विसरला नाही. वाईट किंवा विकृत आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीमुळे दुःख वाटायला येतं. काही वेळा आपल्याला असं जे मिळालं आहे ते पाहिजे ते न मिळण्यापेक्षाही अधिक दुःखद असतं. म्हणजेच मैदानावरचा खेळ खेळताना गडी बदलता येतात, परंतु आयुष्याच्या खेळात खेळाडूही बदलता येत नाहीत किंवा अजून एक संधी म्हणून पुन्हा चालही मिळत नाही. तसंच गोष्टीतल्या मिडास राजाप्रमाणे आपली चूक दुरुस्त करून आपले भविष्य सुधारण्याची संधी मिळेलच असं नाही. यातून आपण काय शिकलो? तर आयुष्यातील खऱ्या मौल्यवान गोष्टी पैशाने खरेदी करता येत नाहीत. बरोबर किंमत मोजून कुणालाही किंवा कुठलीही गोष्ट विकत घेता येते असं म्हणणारे काही जण असतात. अशा भाषेत बोलणारी माणसं खरं म्हणजे स्वतःलाच विकायला काढत असतात. चारित्र्य, सचोटी किंवा एखाद्या सामायिक जीवनमूल्य असलेली माणसं विकाऊन असतात. पैशाने काय विकत घेता येतं? तर पैशाने मनोरंजन विकत घेता येतं, पण सुख विकत घेता येत नाही. पलंग घेऊ शकतो, पण झोप विकत घेऊ शकत नाही. घड्याळ विकत घेऊ शकतो, पण फुरसत नाही. ऐट भापक गोष्टी विकत घेऊ शकतो, पण सौंदर्य नाही. अन्न विकत घेऊ शकतो, पण चव नाही. इमारत विकत घेऊ शकतो, पण घर नाही. औषध विकत घेऊ शकतो, पण आरोग्य नाही. खर्चिक लग्न सोहळा आपण खर्च करून बनवू शकतो, पण सुखदुःखाचा जोडीदार नाही. सर्व भौतिक गोष्टी विकत घेऊ शकतो, पण सुख नाही. आयुष्यात पैसा खूप महत्त्वाचा आहे, पण त्यापेक्षा जीवाभावाची माणसं खूप महत्त्वाची आहेत. म्हणूनच आपल्या जीवनातील पुरेशी सुस्पष्ट नसणारी मूल्ये आपल्याला पाहिजे ते मिळणं हे अधिक दुःखद होऊ शकतं. मिडास राजाच्या गोष्टीच्या वरून हे आपल्या लक्षात आलं आहे. म्हणून जगण्याची मूल्ये स्पष्ट करा.